सुखकर्ता कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई यांच्या सर्व 28 शाखांनी मिळून 100 कोटींच्या ठेवीचा टप्पा पूर्ण केल्याने चेअरमन तानाजीराव गणपती मोहिते यांचे सर्व संचालक मंडळ व सरव्यवस्थापकांनी सन्मान केला। तसेच व्हाईस चेअरमन शिवाजीराव निकम, सरव्यवस्थापक एकनाथ माळी, संचालक संजय घोडे पाटील, सर्जेराव घोडे पाटील, अमर जाधव, शिवाजी मोहिते, सतीश भंडारे, संजय देशमुख यांचाही संस्थेच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला। तसेच 2025-26 या आर्थिक वर्षात ठेवीची उद्दिष्टपूर्ती करण्यात आल्याने विटा, मल्हारपेठ, पलूस यांच्यासह इतर शाखांच्या शाखा प्रमुख व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। हा सन्मान सोहळा कराडच्या हॉटेल द फर्नमध्ये संपन्न झाला आणि 2026-27 या आर्थिक वर्षातील नियोजन करण्यात आले। यावेळी चेअरमन तानाजी मोहिते यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। भावना नाही मांडता येणार, पण आनंद सांगतो। म्हणजे एखादी गोष्ट आपण म्हणजे संकल्प सोडतो तर आणि ती जी संकल्प पूर्ती झालेली असते तो जो आत्मीय आनंद असतो तो आनंद आहे। तशा भावना व्यक्त करता येणार नाहीत, पण आनंद नक्की आहे। सुखकर्ताचे जे तुम्ही छोटं रोपटं लावलेलं होतं त्याचा आता वटवृक्ष होताना दिसते आपल्याला, काय सांगाल? अजून झालेलं नाही, अजून वेळ बाकी आहे। वटवृक्ष 100% होणार। अजून झाड आताच फुलायला लागले, त्याला अजून फळं येणार, बऱ्याच फांद्या येणार, त्याच्यानंतर त्याचा वटवृक्ष होईल। वटवृक्ष व्हायला अजून लागतील 1-4 वर्ष तरी वटवृक्ष नक्की होईल। पश्चिम महाराष्ट्रात तुमचं आता सुखकर्ताच्या माध्यमातून नाव होताना दिसते आणि जे सुखकर्ता पहिल्यांदा लोकांना माहित नव्हतं ते आता घरोघरी गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय, काय सांगाल? हे सगळं ह्याचं सगळं श्रेय माझा सगळा कर्मचारी वर्ग आहे त्यांचा आहे। ते अगदी म्हणजे रसातळाला जाऊन पोहोचतात आणि तिथे जाऊन काम करतात। हे सगळं कार्य सुखकर्ता घराघरात पोहोचवायचं काम हे कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे, त्यामुळे त्याबद्दल त्यांचं खरंच कौतुक आहे। येत्या काळात सुखकर्ताची वाटचाल कशा पद्धतीने असणार आहे? आता वाटचाल ठरवणारं मी नाही, आता वाटचाल ठरवणारं हे कर्मचारी। जसं की आजच मला वाटतं आजच सगळ्यांची सकाळपासून जी मीटिंग झाली होती त्या मीटिंगमध्ये या वर्षीचा त्यांचा जसं मागच्या वर्षी बॅलन्स शीट 100 कोटीची करायचा हा संकल्प होता, तसा 2026-27चा डिपॉझिट 200 कोटी करायचा हा त्यांचा संकल्प आहे। मी फक्त त्यांना मार्गदर्शन करतोय, माझा संकल्प काहीच नाही। सगळं कस्टमरचा आणि कर्मचाऱ्यांचा सगळा संकल्प आहे, तो पूर्ण करायला फक्त मी त्यांना मदत करतो। आता 100 कोटी पूर्ण झालेले आणि उद्दिष्ट पूर्ती झालेले आहे, कोणाकोणाचे योगदान होतं आणि कशा पद्धतीने वाटचाल? सर्वांचं योगदान होतं। अगदी सुखकर्तासाठी जो पिगमी कलेक्शन करतो आणि ज्या ज्या कस्टमरने सुखकर्तावरती विश्वास ठेवला त्या सगळ्यांचं योगदान आहे। सगळ्या कर्मचारी वर्गाचं, संचालक मंडळाचं सगळ्यांचं योगदान आहे आणि त्याबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि त्यांचं अभिनंदन करतो। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।